नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. शिवसेनेचा राज्यसभेच्या 6व्या जागेवरील उमेदवार निश्चित झालाय आणि आज त्या उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र संभाजीराजेंच्या नावाची चर्चा अजूनही कायम आहे. 6व्या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार असणार आणि आपण संभाजीराजेंना 42 मतांचा कोटा देण्यासाठी देखील तयार आहोत. मात्र त्यांनी शिवसेनेतून उमेदवारी घ्यावी अशी अपेक्षा असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तसंच विरोधकांविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी लावली जाते असं वक्तव्य देखील त्यांनी यशवंत जाधवांवरील कारवाईवर केलेलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राजीव गांधींनी आपल्या देशासाठी बलिदान केलं आणि त्यांच्या मारेकऱ्यांचा सन्मान करणं चुकीचं असल्याचं राऊत म्हटले. जे अशा प्रकारची वक्तव्य करतात त्यांनी गेल्या 15 दिवसातल्या घडामोडी नीट समजून घेतल्या पाहिजेत. शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा आम्ही छत्रपती संभाजीराजे यांना द्यायला तयार झालो. तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी, त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी यापेक्षा शिवसेना काय करू शकते हे सांगावं. 42 मतांचा कोटा निवडणुकीसाठी लागतो विजयासाठी. ही 42 मतं आम्ही छत्रपती संभाजीराजांना द्यायला तयार आहोत, द्यायला तयार झालो. पण आमची भूमिका अट नाही. आमची भूमिका इतकीच होती, ही जागा शिवसेनेची आहे, आपण शिवसेनेचे उमेदवार व्हा. बरं, छत्रपती किंवा त्याच्या कुटुंबाला राजकीय पक्षाचं बावडं असण्याचं कारण नाही. राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान होते. त्यांची अत्यंत निर्घृण पद्धतीनं तामिळनाडूतच हत्या झाली आणि 31 वर्षानंतर त्यातले आरोपी सोडण्यात आल्यावर त्यांचा अशा प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणी असतील सन्मान करणं हे आपल्या संस्कृतीत आणि नैतिकतेत बसत नाही. एवढंच मी सांगतो. हा चुकीचा पायंडा पडतोय राजकारणात. नक्की तुमचं राजकारण काही असेल, पण देशाच्या पंतप्रधानांच्या मारेकऱ्याचा सन्मान करणं हे योग्य नाही. आता बहुतेक महाराष्ट्रातील 12.5 कोटी लोकांना समज बजावायचं बाकी आहे. फक्त जे भाजपचे लोक आहेत त्यांनाच बाजूला काढलं जाईल. बाकी सगळ्या जनतेला एक दिवस ईडी नोटीस बजावेल, कारण ही जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झालेली आहे. आज मुंबईमध्ये भाजपकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. तर आपण या क्षणाची मोठी बातमी पाहतोय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. भाजप मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे. भाजपच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढला जाणार आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं या मुद्द्यावर आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय. भाजप मंत्रालयावर मोर्चा काढतंय आणि भाजपच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढला जाणार आहे. राजकीय आरक्षण मुद्द्यावर भाजप आता चांगलीच पेटलेली पाहायला मिळते. ओबीसी आरक्षणाला जेव्हापासून या ठिकाणी धक्का मिळालेला आहे, मध्य प्रदेशला पण मिळाला, महाराष्ट्राला पण मिळाला. मात्र मध्य प्रदेश सरकार ट्रिपल टेस्ट पास करण्यात यशस्वी ठरलं. महाराष्ट्र सरकारने अजूनही ते केलं नाहीये. काय नेमकं कारण वाटतं? महाराष्ट्र सरकारच्या मनामध्ये ओबीसीला पॉलिटिकल आरक्षण द्यावं असं नाही. महाराष्ट्र सरकारच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं नाही. महाराष्ट्र समाजाच्या मनामध्ये धनगर समाजाला आरक्षण द्यावं असं नाही. महाराष्ट्र सरकारच्या मनामध्ये शेड्यूल कास्टला प्रमोशनमध्ये रिझर्वेशन द्यावं असं नाही. हे पूर्णपणे वेगवेगळ्या जातींच्या विरोधी असणारं सरकार आहे. एकीकडे तुम्ही मोर्चा काढताय, दुसरीकडे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार ओबीसी संदर्भातली बैठक घेत आहेत. पवारांनी ओबीसीच्या संदर्भात बैठक ह्या आधीच मंत्रिमंडळाची घ्यायला पाहिजे होती आणि मध्य प्रदेशमध्ये जसं ट्रिपल टेस्ट पूर्ण केली तसं करण्यासाठी मान पकडून कंपेल करायला पाहिजे. आज भाजपा मंत्रालयावर मोर्चा काढताय. येत्या काळामध्ये भाजपा पुढील मोर्चे ग्रामीण भागात काढणार आहे का, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर काढणार आहे का? आज महाराष्ट्रामध्ये गावोगाव मोर्चे चालू आहे. हा मुंबईतला मोर्चा झाला, राज्यव्यापी झाला, पण 2 दिवसापूर्वी राज्यातल्या सगळ्या तहसील कचेरीसमोर निदर्शनं झाली. 200-200, 300-300, 400-500 संख्येची झाली. आजही राज्याचा मोर्चा झाला.
की राज्यभर हे आंदोलन खूप पेटणार. पण आपण या ठिकाणी पाहिलं असं हे होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्यभर आमची आंदोलनं सुरू आहेत. आज आमचा मोर्चा हा मंत्रालयावरती धडकतोय. मात्र येणाऱ्या काळामध्ये तालुका स्तरावरती, ग्रामीण पातळीवरती, जिल्हा स्तरावरती आम्ही मोर्चे काढू आणि सरकारला जागे करू. तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा आता चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपनं हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. कोणाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जातोय? मोर्चाचं नेमकं स्वरूप काय आहे? श्वेता, आपण जर पाहिलं असेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व आमदार ओबीसीच्या मोर्चामध्ये सहभागी राहणार आहेत. आपण जर पाहिलं असेल तर ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्यानंतर भाजपाच्या ओबीसी सेलने आक्रमक अशी भूमिका घेतली होती. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की भाजपा ओबीसीच्या हक्कासाठी संपूर्ण राज्यभर आपल्याला आक्रमक करताना, आंदोलन करताना पाहायला मिळणार आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्याला ग्रामीण भागामध्ये भाजपाची आंदोलनं सुरू होती. मात्र आता मुंबईमध्ये मंत्रालयावरती धडक मोर्चा भाजपाचा निघणार आहे. या मोर्चामध्ये भाजपाचे आमदार अतुल सावे असतील, या ठिकाणी हंसराज जाहीर असतील, यांच्यासह भाजपाचे सर्व आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश असणार आहे. जेव्हा मंत्रालयावरती हा मोर्चा धडकेल तेव्हा पोलीस सर्व या कार्यकर्त्यांना आपल्याला ताब्यात देताना पाहायला मिळणार आहे. या मोर्चासंदर्भात पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारलेली आहे. मात्र भाजपाचा ओबीसी सेल परवानगीवरती अजूनही आपल्याला ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. आता मंत्रालयावरती जो धडक मोर्चा निघतोय याची संपूर्ण खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे. या भाजपा कार्यालयाच्या बाहेर जर आपण पाहत असाल तर पोलीस मोठ्या संख्येने आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. आणि या पोलिसांनी हे सर्व जे मोर्चेकरी आहेत त्यांना भाजपा परिसर, जो कार्यालय परिसर आहे त्याच्या बाहेर जाऊ देणार नाही आहेत. त्यामुळे त्यांची इथेच अडवणूक केली जाऊ शकते. आपण जर पाहिलं असेल तर शेकडोच्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी इथे जमताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आंदोलन देखील आहेत. काय सांगाल तुम्ही, मोर्चा काढताय, अजूनही सरकारला जाग येत नाहीये? हे सरकारने कुंभकर्णी झोपेचं सोंग घेतलेलं आहे. या सरकारला मुळामध्ये ओबीसीला आरक्षणच द्यायचं, ओबीसीला आरक्षणच द्यायचं नाही. यांची नियत ओबीसी बद्दल चांगली नाहीये आणि त्याच्यामुळं यांनी आतापर्यंत एम्पिरिकल डेटा दिला नाही. आणि आताही जो समर्पित आयोग फिरतोय तो फक्त ओबीसीची धुळफेक डोळ्यामध्ये करताय. आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जे सांगितलं की एमपीचा निर्णय सर्व राज्य आपल्या महाराष्ट्राला लागू होईल, एकदम चुकीचं आहे. ओबीसीची घोर निराशा करता येईल. आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर ओबीसी समाजाची पूर्ण घोर निराशा करण्याचं काम महाराष्ट्र सरकार करताना पाहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार असेल किंवा मध्य प्रदेश सरकार असेल, या दोन्ही सरकारला या ठिकाणी ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने निश्चितच तुषार, खरं तर भाजप एकंदरीत आक्रमक झालेली पाहायला मिळते. या मोर्चा संदर्भात अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकलेले आहेत आणि हे मी वर गेल्या गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोतांनी केली आहे. आटपाडीच्या बनपुरी इथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. बारामतीचा ह्यो गडी कसा आला मी मेल्यो ब्रह्मदेवाला विचारणार आहे. वर गेल्या गेल्या ह्याच्यात स्पेअर पार्ट कुठलं घातलं तर त्याला एवढा ह्यो गडी हुशार झाला कसा? मला वाटतंय ते ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला. अहो, एवढा विलंदर माणूस राजकारणामध्ये कधीही मिळणार नाही. खासदार नवनीत राणा या 28 मेला नागपूरच्या रामनगर येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत. हनुमान चालीसेवरून शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं नवनीत राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. ज्या दिवशी नवनीत राणा यांचा नागपूरला हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आहे, त्याच दिवशी त्याच हनुमान मंदिरामध्ये राष्ट्रवादी देखील महागाईच्या विरोधात हनुमान चालीसा पठण आंदोलन करणार आहे. त्यामुळे येत्या शनिवारी नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर नागपूरमध्ये राणांविरोधात आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राणा सामना आता रंगणार आहे.
मुंबईनंतर आता नागपूरला हनुमान चालीसा पठण नवनीत राणा करणार आहेत आणि त्याच दिवशी त्याच हनुमान मंदिरामध्ये राष्ट्रवादी देखील महागाईच्या विरोधात हनुमान चालीसा पठण आंदोलन करणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी आणि नवनीत राणा एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। अनधिकृत बांधकामाप्रकरणी पालिकेने बजावलेल्या नोटीसी विरोधात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिंडोशी न्यायालयात दाखल केलेला दावा मंगळवारी मागे घेतला। तसंच बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचं न्यायालयाला सांगितलंय। तर राणांनी पालिकेच्या पहिल्या नोटीसला उत्तर दिलं होतं। देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। ज्या प्रकारे पहिल्यांदा पवार साहेबांनी हा सगळा विषय सुरू केला आणि त्यानंतर ज्या दिशेने तो सगळा विषय गेला, हे सगळं मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा सगळा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे। कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे, पण आता तो त्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यामुळे त्याच्यावर मी बोलण्याचं कारण नाही आहे। नोटीस आलेली आहे, आज त्यांच्या घरी दारावर ईडी पोहोचली, मला कल्पना नाही। शरद पवारांनी टीका केली की महागाईवर लक्ष हटवण्यासाठी काढण्यात आलं। असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा पवार साहेबांनी या गोष्टीचं उत्तर दिलं पाहिजे की पेट्रोल डिझेलवर राज्याचा कर 29 रुपये आणि केंद्राचा कर 19 रुपये, राज्याचा कर ते का कमी करत नाही? सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं सरकार करत आहे। 29 रुपये कर पेट्रोल डिझेलवर लावून 1 रुपया देखील कमी न करता हे लोक महागाई संदर्भात बोलू कसे शकतात, याचं मला आश्चर्य वाटतं। आणि आता बातमी आहे पाणी चोरीची। बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी टँकर माफियांच्या विळख्यात सापडली आहे। नदीच्या पाण्याची इथे दिवसा ढवळ्यात चोरी सुरू आहे। दिवसाला एकामागोमाग एक असे शेकडो टँकरने इथे पाणी चोरी होत आहे। मात्र लघु पाटबंधारे आणि संबंधित विभाग याकडे सोयीस्कर डोळे झाक करत आहे। एका टँकरमधून 10 ते 20 हजार लिटर पाणी नेलं जातं आणि अशा असंख्य फेऱ्या या टँकर माफियांच्या होत आहेत। ही पाणी चोरी रोखण्यासाठी शासनाकडे कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे या अवैध पाणी उपशाला चाप कोण लगावणार, हा प्रश्न खरं तर नागरिक उपस्थित करतात। अंबरनाथच्या चिखलोली धरणाच्या पाण्याची जशी टँकर माफियांकडून चोरी केली जाते, तशीच ही चोरी उल्हास नदीच्या पाण्यातून देखील केली जाते। आता आपण पाहू शकतो की हे उल्हास नदी आहे जी बदलापूर शहरातून वाहणारी आहे आणि उल्हास नदीच्या पात्रामध्ये उतरून हे टँकर माफिया राजरोसपणे शेकडो टँकर इथे भरत असतात आणि अशा प्रकारची चोरी ही दरवर्षी उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये सुरू असते। टँकर माफिया याच्यातून बक्कळ पैसा कमवतात। नागरिकांना असेल, इमारतींना असेल, हे पाणी पुरवलं जातं। मात्र प्रशासनाचा कोणताही सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात नाही आहे यांना अडवण्यासाठी आणि त्याच्यामुळे या टँकर माफियांचं फावतं आणि राजरोसपणे या नदीतलं पाणी उचलून ते हजारो रुपयांच्या किमतींना उन्हाळ्याच्या सीझनमध्ये विकत असतात। त्याच्यामुळे चिखलोली धरणातील टँकर माफियांची पाणी चोरी आपण उघड केल्यानंतर आता उल्हास नदीत देखील टँकर माफियांनी हायदोस घातलेला आहे आणि या पाणी चोरीच्या माध्यमातून हजारो रुपये दिवसांना कमवले जात आहेत। त्यामुळे संबंधित प्रशासन यांचा बंदोबस्त करणार आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर, उल्हास नदी। जळगावच्या आव्हाणे शिवारातला घनकचरा प्रकल्प रखडलाय आणि शहरातला दैनंदिन कचरा तर अजूनही याच ठिकाणी टाकला जातोय। कचऱ्याला आग लागणं, परिसरात दुर्गंधी पसरणं, आजार वाढण्याचं प्रमाण देखील वाढलंय। त्यामुळे आता नागरिक हैराण झालेत। हे जळगावचं आव्हाणे शिवार। सगळ्या जळगावातला कचराच डम्पिंग ग्राउंडवर येऊन पडतो। महापालिकेच्या महासभेत घनकचरा प्रकल्प मंजूर होऊन 8 महिने झाले, पण अजूनही प्रकल्प सुरू झालेला नाही। यामुळे कचऱ्याला आग लागणं, परिसरात धूर पसरण्याचे प्रकार वारंवार घडतात। खूप घाणेरडा वास येतो परिसरातील। लहान बालकांना यापासून खूप त्रास आहे आणि ज्या गाड्या चालतात त्याचा धूळही खूप उडतो आणि त्या धुळीमुळे सर्दी खोकला नेहमी असतो आमच्या परिसरातील सगळ्या लोकांना। जळगाव शहरातील चंदू अण्णा नगर, होटेनगर, अहुजा नगर, पवार पार्क, निमखेडी हा सगळा परिसर आणि धरणगाव तालुक्यातील बांभोरी, भोकणी, आव्हाणे या गावातल्या 30 हजारांहून अधिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे।
तसंच शेतीवरही परिणाम होत असल्याचं स्थानिक सांगतायत। अनेक वेळा आंदोलनं झाली, महापालिकेला निवेदनं दिली, तरी या घनकचरा प्रकल्पाची दखल घेतली जात नाही असा आरोप केला जातोय। फक्त महानगरपालिका एक राजकारण करते, ठेकेदाराला वाचवण्याचं काम करते, त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होत नाहीये। या ठिकाणच्या नागरिकांचा प्रश्न आरोग्याचा अत्यंत एकदम आरोग्याचा प्रश्न धोक्यात आहे। घनकचरा प्रकल्प सुरू करण्यात अनेक अडचणी आहेत। यात युक्रेन रशिया युद्धाचा अँगलही आहे असं महापालिका प्रशासन सांगतं। युक्रेन वॉर झालं आणि सिमेंट आणि लोखंड याचे भाव वाढलेले असल्यामुळे कंत्राटदाराने विनंती केलेली आहे की किमान त्या 2 आयटमचे तरी भाव वाढवून त्यांनी आपल्याला मनपाने द्यावेत, परंतु नगरविकास खात्याचे असं काही पॉलिसी नसल्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झालेली आहे। आज मुंबईमध्ये भाजपकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे, त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। राजकीय आरक्षण मुद्द्यावर भाजप आक्रमक झालेली आहे आणि भाजपचा मोर्चा हा निघालाय। भाजपने मंत्रालयावर मोर्चा काढलाय, त्याची थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। मोर्चाची ही काही थेट दृश्य। भाजप आक्रमक झालेली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। मंत्रालयावर भाजपकडून हा धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारली असतानाही हा मोर्चा काढण्यात आलाय आणि त्यामुळेच आता पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होताना देखील पाहायला मिळते। आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री 2.5 वर्ष झाली कुंभकर्णाच्या झोपेप्रमाणे तर मुंबईतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर राजकीय आरक्षण मुद्द्यावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। भाजप आक्रमक झालेली आहे। भाजपने मंत्रालयावर हा धडक मोर्चा आणलाय। राजकीय आरक्षण मुद्दा आता आणखीनच तापलेला पाहायला मिळतोय आणि याच मुद्द्यावर आता भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये देखील बाचाबाची होताना पाहायला मिळते। मुंबईतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। आज मुंबईमध्ये भाजपकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। भाजपच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढलाय। पोलीस इथे कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, मोर्चाला खरं तर पोलिसांकडून परवानगी नाकारली असतानाही हा मोर्चा काढण्यात आला आणि आता पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। काय सविस्तर अपडेट असेल या ठिकाणी श्वेता? तर हा भाजपाच्या कार्यकर्त्यांमधला आपापसामधला गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। भाजपा कार्यकर्त्यांमधला विसंवाद पाहायला मिळतोय। अजूनही मोर्चाला सुरुवात झालेली नाहीये। मोर्चा ज्या व्यक्तीच्या नेतृत्वात सुरू होणार आहे ते इथे स्वतः उपस्थित नाही आहेत। भाजपाचे कोणतेही आमदार उपस्थित नाहीत। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आमदारांसोबत आतमध्ये बैठक घेतात, मात्र या ठिकाणी काही पदाधिकारी आपल्याला हातामध्ये पोस्टर घेऊन जाताना पाहायला मिळाले। हा त्यांच्यातला गोंधळ काही वेळ सुरू होता आणि हे सर्व पदाधिकारी बाहेर पडत असताना पोलिसांनी या सर्वांना या ठिकाणी बाजूला काढलेलं आहे। विश्वनाथ कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर, नेमका काय घडला प्रकार? ह्यांचा मोर्चा सुरू झालेला का? नेमकं काय घडलं होतं? मोर्चा नाही चालू झाला, लोक आतमध्ये येत आहेत, आतमध्ये येताना गोंधळ झाला, बाकी काय झालेलं नाही। तुम्ही मोर्चेकऱ्यांना काय ताब्यात घेतलेलं आहे का किंवा काय? ताब्यात घेतलेलं कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही। मोर्चाला सुरुवात झालेली नाही, अजून कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही। भाजपाचा जो ओबीसीचा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाला काय अधिकृत परवानगी तुमच्याकडून देण्यात आली आहे का? नको। तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर या ठिकाणी मोर्चाला परवानगी देण्यासंदर्भातलं भाष्य टाळलेलं आहे। मात्र मी पुन्हा प्रेक्षकांना भाजपा कार्यालयाच्या समोरची दृश्य दाखवतोय। आता काही वेळापूर्वी भाजपाचे काही कार्यकर्ते बाहेर पडले होते मोर्चा काढण्यासाठी, मात्र या सर्वांना रोखण्यात आलेलं आहे। भाजपाच्या कार्यकर्त्यांमधला हा विसंवाद आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काय कार्यकर्ते? तर राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळते।
आणि मुंबईतली ही दृश्य आहेत, भाजप कार्यालयाबाहेरची ही दृश्य। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होत असल्याचं देखील पाहायला मिळते। भाजपच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढला जातोय, मात्र या मोर्चाला अजूनही सुरुवात झालेली नसली। या ठिकाणी पाहिलं असेल थोड्याच वेळामध्ये भाजपच्या ओबीसी सेलचा हा मोर्चा निघणार आहे, मात्र भाजपा कार्यकर्त्यांमधला विसंवाद आपल्याला काही वेळापूर्वी पाहायला मिळाला। मात्र पुन्हा सर्व भाजपाचे कार्यकर्ते प्रदेश कार्यालयाजवळ या ठिकाणी जमलेले आहेत। थोड्याच वेळात ओबीसीच्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। श्वेता, बर तुषार, तुम्ही जसं म्हटलात की अजूनही मोर्चाला सुरुवात झालेली नाहीये, मात्र कार्यकर्त्यांमधला हा विसंवाद पाहायला मिळतोय। त्यामुळे आता पोलिसांची भूमिका नेमकी काय आहे? पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली आहे का? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय, भाजप कार्यालयाबाहेरची ही काही दृश्य। राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। अगदी थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल, मात्र मोर्चा सुरू होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच विसंवाद असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच दरम्यान पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये काही बाचाबाची देखील झाली। भाजपच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढला जातोय। मुंबईतली ही काही दृश्य आपण पाहतोय। तर राजकीय आरक्षण मुद्द्यावर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आज मुंबईमध्ये भाजपकडून मोर्चा काढण्यात येतोय। भाजपच्या ओबीसी सेलकडून मंत्रालयावर हा धडक मोर्चा काढला जातोय। मोर्चाला अजूनही सुरुवात झाली नाहीये, मात्र मोर्चा सुरू होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद दिसून आलेला आहे आणि याच दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळालंय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी तुषार उपानवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय सध्या स्थिती आहे? मोर्चा सुरू झालेला आहे का? मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे का? आणि पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे? आपण काही वेळापूर्वी तिथले स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासोबत आपण संवाद साधला की तुम्ही ओबीसीच्या या मोर्चाला परवानगी दिली आहे का? मात्र त्यांनी नो कॉमेंट्स म्हणून सांगितलं। मात्र काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर भाजपा कार्यकर्त्यांमधला काही विसंवाद होता। भाजपाचे 15 ते 20 कार्यकर्ते आपल्याला पोलिसांच्या गाडीच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले। त्यांच्या हातामध्ये एक पोस्टर होता आणि त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुन्हा या ठिकाणी भाजपाच्या कार्यालयाजवळ आणलेलं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे। आता भाजपाच्या प्रदेश कार्यालयाजवळ आपल्याला सर्व पदाधिकारी आपल्याला जमताना पाहायला मिळतात। आपण काही पदाधिकाऱ्यांशी या संदर्भातला संवाद साधण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत। आपण पाहिलं असेल तर या परिसरामध्ये आता पोलीस छावणीचं देखील स्वरूप आलेलं आहे, कारण की पोलीस देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण की अजूनही या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही। त्यामुळे पोलिसांनी परवानगी देण्यासंदर्भातलं कुठलीही अधिकृत अशी माहिती दिलेली नाही आहे। भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये जर आपण पाहिलं असेल तर आता पोलीस छावणीचं आपल्याला हे स्वरूप पाहायला मिळतं आहे। मोर्चाला येत्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। मात्र तत्पूर्वी जर आपण पाहिलं असेल तर भाजपा पक्ष कार्यालयाच्या संपूर्ण 100 मीटर परिसरामध्ये आपल्याला पोलिसांनी गराडा घातलेला आहे, कारण की हा मोर्चा मंत्रालय परिसरामध्ये धडकू नये ह्याची संपूर्ण खबरदारी आपल्याला पोलिसांनी घेतलेली आहे आणि या मोर्चाला इथेच कसं रोखता येईल हे जे पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत। मी या दृश्यांच्या माध्यमातून दाखवू इच्छितो प्रेक्षकांना की जो मुख्य स्टेज लावण्यात आलेला आहे, या स्टेजच्याच डाव्या आणि उजव्या या दोन्ही बाजूला CRPFच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत, SRPFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस बळ देखील मागवण्यात आलेलं आहे। म्हणजे जेव्हा या मोर्चाला परवानगी दिली जाणार नाही ह्या मुद्द्यावरून या सर्वांना या ठिकाणीच अडवण्यात येणार आहे। अधिकृतरित्या या मोर्चाला सुरुवात झाली नाही आहे। काही वेळापूर्वी फक्त या मोर्चामधला जो विसंवाद होता तो आपल्याला या ठिकाणी उघड झालेला आहे। पुन्हा जे प्रमुख पदाधिकारी होते त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या या सर्व कार्यकर्त्यांना बोलून घेतलेलं आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत, जोपर्यंत आपले प्रदेशाध्यक्ष येत नाही तोपर्यंत या मोर्चाला सुरुवात होणार नाही। कारण की काही वेळापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून काही पोस्टर झळकवले जात होते आणि काही जण हे मंत्रालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना या सर्वांना रोखण्यात आलेलं आहे। आता सर्व पदाधिकारी भाजपा पक्ष कार्यालयात जमताना आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच तुषार, या मोर्चाबाबत अधिक काही अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र लगेचच भेटणार आहोत स्पीड न्यूज मध्ये। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।